अय्या किती छान डिझाईन काढली आई. तुझ्यासारखी नाही ग जमत मला. नाही तरी छान आली आई. आज सगळे एकत्र येणार आहेत नाही, सगळ्यांची भेट होणार आहे. मी या घरातून त्या घरी गेलीये ना, मला तिकडे अजिबातच करमत नाही. सारखे निमित्त शोधत असते मी इथे येण्याचे. इथे आले तरी फक्त तुमचीच भेट होते ना. पण आज कसं सगळेच भेटणार आहेत, इतकं छान वाटतंय आणि तेही इतक्या प्रसन्न वातावरणात. अगदी बरोबर. हो ना. आई मी हा पाण्याचा ट्रे इथेच ठेवते, म्हणजे कसं पाहुणे आल्यानंतर आपल्याला त्यांना पाणी द्यायला धावपळ नाही होणार ना. अगदी बरोबर आहे बाळा. ठेव तिथेच. ठेव ठेव ठेव. बघताय ना आई, तुमच्या धाकट्या सुनबाई चक्क घरकाम करतायत. मला तर वाटतंय हळूहळू आमचे रोलच बदलतायत की काय. अगं सिंचना अरे वीणा, काय ग तू कधी पण थट्टा करतेस. आता थट्टा काय केली. रुसली ना ती. वीणा, आलो बरं का मी. तू आग्रह केलायस म्हणून आलोय. फार काळ थांबणार नाहीये. जेवण झाली की निघायचं लगेच. हा, मला माझी बायका मुलं हवी आहेत. या घराशी संबंध ठेवून मला माझी बायका मुलं गमवायची नाहीयेत. हे बघ संतोष, आज सणाचा दिवस आहे, तेव्हा आज तरी तिरसटासारखा नको वागूस. आणि मला कल्पना होती की तू जमिनीचा विषय काढणार. पुन्हा एकदा सांगतो, अगोदरही सांगितलंच आहे, आज पुन्हा एकदा सांगतोय, नीट ऐक. त्या जमिनीचं काय करायचं हे मी आणि लक्ष्मी ठरवू. तुला त्या बाबतीत विचार करायची काहीही गरज नाहीये. हा, आणि अजून एक, आज आपल्या घरात पाहुणे येणार आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर हा असा चेहरा नकोय. जरा हसरा चेहरा ठेवलास तर बरं. आई बाबा अरे मी आले. ये श्याम. ये ग बाळा, बरं झालं वेळेत आलीस. अगं अगं बाई, माझी बाहेरून आलीस की नाही, पटकन हातपाय धुवून घे जा. हो ग, मी हातपाय धुते, पण ऐक नाही. बोल. सॉरी. काय ग, काय झालं. म्हणजे काय ना आई बाबा, मी ना तुम्हा दोघांनाही न विचारता एक गोष्ट केली आहे. काय केलंयस. ते बाबा, आपले बॉस मिस्टर कानिटकर, त्यांना पण मी आज आपल्या घरी जेवायला बोलवलंय. जेवायला. काय ग जानू, न विचारता काय निर्णय घेतेस. आई अगं बरं ठीक आहे, मी सांगते त्यांना, तुम्ही नका येऊ. अगं नको. म्हणजे अगं काही नाही वगैरे सांगायची गरज नाही. अगदी मला सांग, समजा एखादा माणूस आपल्या घरी जेवायला आला तर तुझी आई कधी चिडते का तुझ्यावर.